तर वेंगुर्ला बेळगाव राज्य मार्गावरचा होडावडे पूल सलग दुसऱ्या दिवशी पाण्याखाली गेलाय। पूल पाण्याखाली गेल्याने या मार्गावरची वाहतूक वेंगुर्ला मठ मार्गे वळवण्यात आली आहे। तळ कोकणामध्ये मुसळधार पाऊस बरसतोय। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अनेक नद्या या दुथडी भरून वाहत आहेत। महामार्गांवरती पाणी आलंय आणि त्यामुळे पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्यात आली आहे। होडावडे पूल सलग दुसऱ्या दिवशी पाण्याखाली आहे। राज्यातच सर्वदूर पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। रत्नागिरीमध्ये अतिवृष्टी होईल असाही अंदाज आहे। आणि सह्याद्रीच्या खोऱ्यात रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे कर्ली नदीला पूर आलाय आणि त्यामुळे कुडाळ शहरातील गुलमोहर हॉटेल इथे पाणी आल्याने वाहतूक दुसऱ्या मार्गे वळवण्यात आली आहे। तर कुडाळ शहरातून रेल्वे स्थानकावर जाणाऱ्या मार्गावरही पाणी आल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। मात्र नागरिक जीव धोक्यात घालून या मार्गावरून प्रवास करत असल्याचं चित्र सध्या इथे पाहायला मिळतंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।